केलं आता सध्या उलेमाल साहेबांना. हा हा साहेब या कानाला टाकलं, म्हटलं बा आळसूळच्या लायसन होल्डर दुकानातून 50 खेळ्यावर माल पोहोचून राहिला. हे मागच्या 5-10 वर्षापासून चालू आहे. आणि म्हटलं बीटवर तुमचं लक्ष नाही. दुसरी गोष्ट आळसूळात खुलेआमपणे पोलिसाच्या नाकावर टिचून धंदे चालू आहेत. 2 नंबरचे फाट्यावर गाडी पेट्रोलिंगला येते की नाही, त्याच्या बाजूनं धंदे आहेत. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. आणि ज्याचे धंदे आहेत त्याच्या खांद्यावर हात टाकून पोलीस लोक फिरतात. बरोबर आहे ना ही गोष्ट डाबेरा साहेब? पुढे अजून मग आता मला म्हणणं झालं की बा साहेबाला सांगलं तुम्ही कारवाई करा त्याच्यावर, नाही तर मग आता मला कारवाई करावी लागेल. ठीक आहे ना, काय हरकत नाही. हो, साहेबाला सांगितलं तेवढं आता कारवाई करा. पेंद्रे साहेबाला सांगितलं, उलेमाल साहेबाला सांगितलं. बरोबर. कारण कसं आहे, पोलीसवाले असे आहेत की बा जे लोक कायच्यात काही नाही त्याला त्रास देणं चालू आहे. आणि ज्याचे 2 नंबर धंद्यात त्याच्या खांद्यावर हात टाकून पोलीसवाले फिरतात. बरोबर. करा कारवाई करा याच्यावर. हे आळसूळातले मी तुम्हाला फोन लावतो. मी कामात आहे थोडं, माझ्या मागे दवाखान्याचं टेन्शन आहे. बरं. तुम्ही सांगितलं ना त्याला, मोठे अधिकारी आहेत, माझे वरिष्ठ आहेत, त्याला सांगितलं ना काय.